धुळे नंदुरबार हे दोन जिल्हे येतात। दोन्ही जिल्ह्यांना मिळून जेपी ब्रोस या कंपनीच्या 100 भाडेतत्वावरील बसेस येणार आहेत। सद्यस्थितीत नंदुरबार आगारामध्ये 10 नवीन बसेस दाखल झालेल्या आहेत। टोटल 24 बसेस दाखल होणार आहेत। 14 बसेस टप्प्याटप्प्याने नंदुरबार आगारात दाखल होतील। सर काही दुसरे पण आगार आहेत जसे शहादा असतील, तळोदा, शेत, दळगाव या आगारांना पण बसेसची अत्यंत गरज। धुळे विभागामध्ये धुळे, शिरपूर, शहादा, नंदुरबार आणि नवापूर या 5 आगारांमध्ये या बसेस दाखल होणार आहेत। सर अनेक बसेस जे आहेत ते नादुरुस्तची अवस्थेमध्ये आहेत, त्यामुळे नवीन बसेस आणखी नेमकं कधीपर्यंत येतील काय सांगणार? येत्या 1 ते 1.5 महिन्यात या सर्व 100 धुळे विभागाला ज्या 100 बसेस आहेत त्यापैकी जवळपास 27 बसेस आलेल्या आहेत। उर्वरित बसेस या 1 ते 2 महिन्यामध्ये दाखल होतील। नंदुरबार आगाराला 24 बसेस देण्यात आलेल्या आहेत, त्याच्यापैकी 10 आता दाखल झाल्यात, 14 येतील। या बसेस जवळपास पंढरपूर, औरंगाबाद, पुणे आणि नाशिक या मार्गावर धावतील। सर आता डिजिटल होतंय सर्व गोष्टी, त्यामुळे आपण काहीतरी नवीन उपक्रम राबवतोय की डिजिटल मतलब तिकीट काढलं जाईल, काय ही संकल्पना आहे ती नेमकी कशी राहणार आहे आणि कधी सुरू होईल नेमकं? चालू आहे डिजिटल तिकीट म्हणजे आपण जे QR कोड करतो ना, ते कंडक्टर जवळ जी मशीन असते त्याच्यावर QR कोड येईल। ज्यांच्याकडे कॅश पेमेंट नसेल त्यांनी ते ऑनलाईन पेमेंट करायचं। या बसेसचं संचालन कसं होणार? किती किलोमीटर काय होणार? मार्गावर डिपेंड ना। औरंगाबादचे इतके होते, नाही कॉन्ट्रॅक्ट जरी असला तरी किलोमीटरवर त्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे। काही बसेस जास्त किलोमीटर राहतील, काही बसेस कमी। ज्या मार्गावरती बस दिली जाईल त्या मार्गानुसार तिचं अंतर पर किलोमीटर काहीतरी ठरलं असेल? हा, तो करार आहे ना। तो अजून काही सेंट्रल ऑफिसरना आलेला नाही, आल्याच्या नंतर त्याचा करार।